हे महान हस्ती सोड काय बोल. हॅलो मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडकवालं स्वागत आहे. कडकवाले बोलतो एकदम कडकवालं. तर सकाळ सकाळी आपण चाललोय परेलला. आपण का चाललोय तर तुम्ही पुढं बघत राहा. तर आता बघा, सकाळी सूर्यदेवाचं एकदम कडकवालं दर्शन करून म्हटलं तुम्हालाही दर्शन घडवावं, त्यासाठी व्हिडिओ बनवत आहे बघा. तर आपण आज परेलला ह्याच्यासाठी चाललोय कारण की आपल्या गाडीचा सर्व्हिस करायचा आहे. आणि सर्व्हिस सेंटर आपलं परेलला फिनिक्स मॉलला एकदम कडकवालं होतं. तर आपण बघा आता ठाणा मुंबई हायवेला लागलो बघा. एकदम आज रोड खाली होता कारण की आज संडे होता. अरे भाऊ तिकडे सरक ना, बघा गाडी मध्येच आणतोय तर काय बोलणार, जाऊ द्या आता, आपल्याकडे तर ड्रायव्हर आहे, घेऊ लागतं समजून. तर आपण मुंबईला चाललोय. मुंबईला का म्हणतोय याच्या मागचं रिझन, कारण की आपण कुर्ल्याला राहतो. कुर्ला हा उपनगरामध्ये पडतो. तर बघा मुंबईला जाऊन डायरेक्ट व्हिडिओ बनवलं. मुंबईला आल्यानंतर फिलिंग कशी एकदम कडकवाली असते बघा. एकदम मुंबईमध्ये गेलं ना साईनच्या पुढे, एकदम मुंबईमध्ये आल्यागत वाटतंय बघा. एकदम झापूक झोपूक आहे, ब्रिज वगैरे, आणि रोड खाली असल्यामुळे एकदम विषयच हाड बघा. एकदम आपण गाडी एकदम रावत चाललेली आपली गाडी. मागं पुढं बघायचं नाही, फक्त दाबत राहायचं गाडी. तर बघा ही असली मुंबई आहे. फक्त तुम्ही बघा व्हिडिओ, तुम्हाला समजून येईल मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरातला फरक काय. तर गेलो शोरूमला डायरेक्ट. आपल्या निलेश भाऊनी बघा गाडीचा राऊंड मारला. गाडी पण सेम माणसांगत नखरे करते. तिकडं काहीतरी आवाज येतो आणि इथं आलं का अज्ञाप आवाज बंद होतो. जाऊ द्या म्हटलं, कारण की शेवटी माणूस जसं नखरे करतो डॉक्टर गेलं नीट होतं, तसं ह्याचं पण आहे. हो काय बोलणार. तर बघा आज कुणाच तरी तर स्वप्न पूर्ण होणार होतं. हे जे गाडी शॉकसाठी घेतात ते वेगळं, आणि एखाद्याचं स्वप्न असतं धंद्यासाठी घेतात त्यांचं वेगळं. कुणाच्या तर घरी आज आनंद साजरा होणार होता. पण हे नंतर व्हिडिओ बघून कुणाचं तर नशीब एवढं फुटका असेल ना बाई, दुश्मनासोबत सुद्धा असली गोष्ट होऊ नये. कारण की आयुष्याची मेहनत करून जी एखादी धंद्याला गाडी घेतली ते कुणाचंही असं होऊ नये, ईश्वरच्याने प्रार्थना करतो. आणि परत परतीचा प्रवास चालू झाला बघा. अजून एवढी मुंबईमध्ये जागा आहे की अजून मुंबईमध्ये बिल्डिंगची कामच चालू आहेत बघा. ही बघ ना, जायला तिकडे त्यांचं मोठंच आहे टावर पिकअप करायला आतमध्ये गावात असं सरळ 1 किलोमीटर यायला लागतं. आईच्या गावात अवघड आहे. एवढा राऊंड आहे. इथं बीएमसी पार्किंग आहे ना कुठं तुझं बोल. हे पूर्ण वरपर्यंत पार्किंग आहे. हे पूर्ण कमला मिल ना, कमला मिल गेली त्याच्या बीएमसी पार्किंग. आणि हे कुठलं, हे काय आलं, हे बीएमसी पार्किंग. हे परत आलं परेल. हे ऑफिस मोठी ऑफिस आहे तिथं आज. बँक सगळं. नशिबच आहे ना, जाऊन पण आणलं एखादा. जाताना ट्रेन जाऊन येताना गाडी घेऊन यायचं. पण ते आता पाहिजे त्याला, याला काही जवळ आहे का ते शर्ट बघा, सुखच वाटते का जवळ. ते तर आहे रे, पण शेवटी आहेच की. दादर स्टेशन आला आता समोर. संडे म्हणून एवढं खाल्लं, नाही तर ह्या टायमाला फुल जाम. तुझ्या शिव्या, तू माझ्या व्हिडिओच्या 12 वाजवते शिव्या देऊन. तेवढंच आता कटिंग करायला लागतंय आवाज. दादर स्टेशन. दादर आलं का नाही दादा, दादर यायला पाहिजे ना. दादर स्टेशन नाव का पडलं असेल, जास्त दादर येते म्हणून. दादरला इकडे स्टार्टिंगला इकडे जा. बैल बाजार मध्ये सगळा बैलाचा बाजार होता माहिती पाहिजे.
खरंच का? भरपूर पहिली माणसं सांगतात ना वाढ ना इकडं भेंडी असे टॅक्सी वाले हे बघ लय शिवी कंट्रोल केली हा हे महान हस्ती सोड काय बोललो साईडला या ना तिकडं बस बोंबला मला माझा व्हिडिओ का काढत पंढरपूरच्या आहे गर्दीच गर्दी इकडं पर्यंत आहे का काय स्टेशन ते? अरे दादर माटुंगा एकच आहे ना एवढं आता आलं तर माहीम स्टेशन पुढं तोंडा पुढे भारी आहे. सीट बेल्ट आहे का धावतंय ना? अरे जाय त्याला धावायला काय आता जातोस बघू इकडे ह्या इकडं आले तर गाडी असं दिवस जाऊन जर काय काम राहिलं ना लय डोकं फिरतं मग. ह्या गाडीला धंदा आहे करता मोठ्या कितीला जाते ती 26 किती लाखाला आजच नाही हा. मी गाडी चालली किती आज चावी कोण देत नाही माहिती का कुठे घेऊन गेलता गाडी ती? मीच नाही एकटा कसं वाटतं चालवायला? कार आणि त्यात फरकच नाही का? हा